हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर स्टेट्स ऑफ मॅटर स्टँडर्ड 11 आणि लेक्चर नंबर आहे 5. आणि आज आपण सुरुवातीला 2 क्वेश्चन्स जे सायंटिस्टच्या पुढे त्या काळामध्ये निर्माण झाले होते ते आपण लक्षामध्ये घेणार आहोत. काय आहेत ते 2 क्वेश्चन्स आणि त्यामुळे कसं हायड्रोजन बॉन्डिंग या कन्सेप्टचा जन्म झाला हे आपल्याला लक्षामध्ये घ्यायचं आहे. तर चला पहिल्या प्रश्नाकडे आपण जाऊ. सायंटिस्टच्या समोर 2 पोलार मॉलिक्यूल होते. एक होता वॉटर, एक होता नायट्रोसिल फ्लोराइड. वॉटर फॉर्म्युला H2O, नायट्रोसिल फ्लोराइड ONF. दोघांचं मोलार मास एकाचं 18 ग्रॅम, एकाचं 49 ग्रॅम. डायपोल मोमेंट दोघांची सेम, शेप सुद्धा दोघांचा सेम. मग जर का दोघांमध्ये लंडन फोर्सेस असतील तर ते सुद्धा सेम असले पाहिजेत आणि त्यामुळे साहजिकच दोघांचाही बॉइलिंग पॉइंट हा सेम असायला पाहिजे होता, ऍटलीस्ट जवळपास तरी असायला पाहिजे होता. पण प्रत्यक्षामध्ये वॉटरचा बॉइलिंग पॉइंट 100 डिग्री सेल्सिअस आहे आणि नायट्रोसिल फ्लोराइडचा -56 डिग्री सेल्सिअस आहे. म्हणजे जो दोघांचा बॉइलिंग पॉइंट जवळपास सारखा असायला पाहिजे होता त्या दोघांच्या बॉइलिंग पॉइंट मधला डिफरन्स हा जवळपास 156 डिग्री सेल्सिअस एवढा आहे. असं का घडलं, याच्या मागे काय कारण आहे? वॉटरचा बॉइलिंग पॉइंट एवढा जास्त का झाला एकदम? अशी कोणती गोष्ट वॉटरमध्ये आहे की ज्यामुळे याचा वॉटरचा बॉइलिंग पॉइंट नायट्रोसिल फ्लोराइडच्या जवळपास न येता तो जवळपास 156 डिग्रीनी जास्त आलाय? तर ही गोष्ट कोणती की ज्याने वॉटरचा बॉइलिंग पॉइंट एकदम समोर नेऊन ठेवला? ती गोष्ट म्हणजे पुढे लक्षात आलं की हायड्रोजन बॉन्डिंग आहे. काय हायड्रोजन बॉन्डिंग आहे पुढे आपल्याला लक्षामध्ये घ्यायचं आहे. समजलाय? पहिला प्रश्न हा की वॉटरचं आणि नायट्रोसिल फ्लोराइडचं डायपोल मोमेंट सेम, शेप सेम. मग जर का त्यांच्यात लंडन फोर्सेस असले तर ते सुद्धा सारखे असतील, मग त्यांचे बॉइलिंग पॉइंट पण सारखा पाहिजे होता. पण वॉटरचा बॉइलिंग पॉइंट खूप समोर निघून गेला. असा कोणता फॅक्टर आहे की ज्यांनी वॉटरचा बॉइलिंग पॉइंट खूप समोर नेऊन ठेवला? हा प्रश्न त्यावेळी सायंटिस्टच्या मनात निर्माण झाला आणि या प्रश्नाचं उत्तर नंतर शोधल्या गेलेल्या कन्सेप्टने दिलं आणि ती कन्सेप्ट होती हायड्रोजन बॉन्डिंग. दुसरा असाच अजून एक प्रश्न सायंटिस्टच्या समोर निर्माण झालेला होता. तो काय होता बघा. इन जनरल मध्ये असं दिसून येतं की हायड्राईडचा जर का आपण विचार केला, हायड्राईड म्हणजे हायड्रोजन सोबतचा कंपाऊंड. मग या ठिकाणी H2O ऑक्सिजनचा हायड्राईड आहे, हा NH3 नायट्रोजनचा हायड्राईड आहे, HF फ्लोरीनचा हायड्राईड आहे. हायड्राईड मीन्स कंपाऊंड ऑफ एलिमेंट विथ हायड्रोजन. मग आता हे जे हायड्राईड्स आहे यांच्या बाबतीमध्ये एक गोष्ट लक्षामध्ये आलेली आहे की ऍज द मॉलिक्युलर वेट डिक्रीजेस द बॉइलिंग पॉइंट ऑफ हायड्राईड ऑल्सो डिक्रीजेस. जसं जसं मॉलिक्युलर वेट कमी कमी होत जातं तसं तसा बॉइलिंग पॉइंट सुद्धा कमी झाल्याचं दिसून येतं. मग या ठिकाणी समजा आपण इथे ग्रुप नंबर 16चा विचार केला, ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलेरियम. यांचे जे हायड्राईड्स आहे ते या फॉर्मचे आहेत. म्हणजे आपण या ठिकाणी घेतला H2X म्हणतो मी सध्या. X म्हणजे ऑक्सिजन फॅमिली, ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलेरियम. मग आता हे जे आपण हायड्राईड्स घेतलेले आहे यांच्यामध्ये काय दिसतं? H2TE याचं मॉलिक्युलर वेट सगळ्यात जास्त आहे, मग बॉइलिंग पॉइंट त्याचा जास्त आहे. H2SE मॉलिक्युलर वेट कमी झालं, बॉइलिंग पॉइंट सुद्धा कमी झालेला आहे. H2S मॉलिक्युलर वेट कमी झालं, बॉइलिंग पॉइंट सुद्धा कमी झालेला आहे. याच्या पुढे H2O त्याचं मॉलिक्युलर वेट सगळ्यात कमी आहे, मग बॉइलिंग पॉइंट सुद्धा कमी पाहिजे होता. पण अपवादात्मकरित्या एक्सेप्शनली वॉटरचा बॉइलिंग पॉइंट एकदम जास्त असल्याचं दिसून आलंय. आपली अपेक्षा होती की या पद्धतीने आपण समोर येऊ आणि इथे कुठेतरी H2O असेल किंवा काय तर मॉलिक्युलर वेट ऑफ हायड्राईड डिक्रीजेस, द बॉइलिंग पॉइंट ऑल्सो डिक्रीजेस. या नियमाने वॉटरचा जो मॉलिक्युलर वेट आहे, H2Oचं जे मॉलिक्युलर वेट आहे ते सगळ्यात कमी आहे आणि सगळ्यात कमी तर त्याचा बॉइलिंग पॉइंट सगळ्यात कमी पाहिजे होता. पण अपवादात्मकरित्या एक्सेप्शनली त्याचा बॉइलिंग पॉइंट तर जास्त असल्याचं दिसून आलं. असं का? असा कोणता फॅक्टर आहे की ज्याने मॉलिक्युलर वेट कमी असताना सुद्धा वॉटरचा बॉइलिंग पॉइंट इतरांपेक्षा वर नेऊन ठेवलेला आहे? हा प्रश्न सायंटिस्टच्या समोर निर्माण झाला. तसंच
अजून या ठिकाणी नायट्रोजन फॅमिलीमध्ये जर का आपण घेतलं तर नायट्रोजनची हायड्राइड XH3 या पद्धतीची आहे. NH3, PH3, ASH3, SbH3, ज्यामध्ये SbH3 चं मॉलिक्युलर वेट सगळ्यात जास्त आहे. मग त्याचा बॉइलिंग पॉइंट जास्त दिसतोय. त्याच्यापेक्षा मॉलिक्युलर वेट कमी झालं ASH3 चं, बॉइलिंग पॉइंट कमी झाला. PH3 चं मॉलिक्युलर वेट अजून कमी आहे, बॉइलिंग पॉइंट अजून कमी झालाय. PH3 पेक्षा NH3 चं मॉलिक्युलर वेट कमी आहे, मग त्याचा बॉइलिंग पॉइंट कमी पाहिजे होता, पण नाही तो जास्त असल्याचं दिसून आलेलं आहे. मग हा NH3 चं मॉलिक्युलर वेट कमी असताना सुद्धा त्याचा बॉइलिंग पॉइंट कसा काय जास्त, हा प्रश्न सायंटिस्टच्या समोर निर्माण झालेला आहे. पुढे आपण जर का हॅलोजनचे हायड्राइड्स घेतले, ज्याला आपण या ठिकाणी HX या फॉर्म मध्ये घेऊ, HF, HCl, HBr, HI. मग यामध्ये HIचं मॉलिक्युलर वेट सगळ्यात जास्त आहे, मग त्याचा बॉइलिंग पॉइंट जास्त पाहिजे. HBrचं कमी आहे, बॉइलिंग पॉइंट कमी आहे. HClचं मॉलिक्युलर वेट कमी आहे, बॉइलिंग पॉइंट अजून कमी झाल्याचं दिसतं. मग यापुढे HFचं मॉलिक्युलर वेट सगळ्यात कमी आहे, मग त्याचा बॉइलिंग पॉइंट कमी पाहिजे होता, पण तो एक्सेप्शनली जास्त असल्याचं दिसून येतं. का? प्रश्न निर्माण झालेला आहे. यापुढे कार्बन फॅमिलीमध्ये इथे जर का आपण घेतलं तर XH4 असे हे सगळे हायड्राइड्स आहे. CH4, SiH4, GeH4, SnH4. त्यात Snचा मॉलिक्युलर वेट जास्त, बॉइलिंग पॉइंट जास्त. त्याच्यापेक्षा कमी GeH4 मॉलिक्युलर वेट कमी झालं, बॉइलिंग पॉइंट कमी झाला. SiH4 मॉलिक्युलर वेट कमी झालं, बॉइलिंग पॉइंट कमी झाला. CH4 मॉलिक्युलर वेट कमी आहे, मग बॉइलिंग पॉइंट कमी पाहिजे होता, परंतु तो जो बॉइलिंग पॉइंट आहे तो या ठिकाणी कुठतरी पाहिजे होता, पण तो एक्सेप्शनली खूपच लो झाल्याचं दिसतं. हे जे पहिले होते यांचा एक्सेप्शनली खूपच जास्त आल्याचं दिसतंय. इथे CH4च्या बाबतीमध्ये कमी तर पाहिजेच होता इतरांपेक्षा, पण तो खूपच कमी आल्याचं दिसतं. याच्या मागे कारण काय आहे? या प्रश्नाचं उत्तर सुद्धा सायंटिस्ट समोर नव्हतं. म्हणजे असे काही प्रश्न हे सायंटिस्ट समोर निर्माण झाले. पहिला प्रश्न, वॉटरचा बॉइलिंग पॉइंट ONFच्या एवढा पाहिजे होता बाकीच्या या कन्सेप्टनुसार, पण तो तर 156 जास्त आला याच्यापेक्षा. याचा 100 डिग्री सेल्सिअस आहे, याचा -56 डिग्री सेल्सिअस आहे. या नियमानुसार की मॉलिक्युलर वेट डिक्रीजेस, बॉइलिंग पॉइंट डिक्रीजेस, या नियमाने H2Oचा यांच्यामध्ये सगळ्यात कमी पाहिजे होता. NH3चा इथे कुठतरी पाहिजे होता. HFचा या ठिकाणी कुठतरी पाहिजे होता. CH4चा इथे पाहिजे होता, तो खूपच कमी झालेला आहे. का घडतंय असं? काय कारण आहे याच्या मागे? तर हे कारण सायंटिस्टला शोधणं हे त्यावेळेला एक आव्हान होतं, आणि मग जन्म झाला एका नवीन कन्सेप्टचा, आणि ती कन्सेप्ट आहे हायड्रोजन बॉन्डिंग. आपल्याला ती कन्सेप्ट आता याच्यानंतर लक्षामध्ये घ्यायची आहे. लक्षात येत आहे? नाव अबाउट द कन्सेप्ट हायड्रोजन बॉन्डिंग. हायड्रोजन बॉन्डिंग ही कन्सेप्ट आता आपल्याला लक्षामध्ये घ्यायची आहे. Let us consider the example of HF. Now in HF, there is a large electronegativity difference between hydrogen and fluorine. And as there is a large electronegativity difference between hydrogen and fluorine, the shared pair of electron, या हायड्रोजन आणि फ्लोरीन मध्ये बॉन्ड तयार करताना ज्या इलेक्ट्रॉनची शेअरिंग केलेली आहे, these shared pair of electron are found to be shifted towards the fluorine. फ्लोरीन कडे या शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, बॉन्डिंग पेअर ऑफ इलेक्ट्रॉन हे फ्लोरीन कडे शिफ्ट झाल्याचं दिसून येतं. काय बोलतोय लक्ष द्या. कोणाचा अभ्यास करतोय आपण? HF. हायड्रोजन आणि फ्लोरीन मध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स खूप जास्त आहे. फ्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी खूप जास्त आहे, त्या मानाने हायड्रोजनची कमी आहे. आणि त्यामुळे काय होतं? हायड्रोजन आणि फ्लोरीन यांच्यामध्ये जे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स असतात, त्या बॉन्डिंग इलेक्ट्रॉनला फ्लोरीन स्वतःकडे ओढून घेतो. बॉन्डिंग इलेक्ट्रॉनला स्वतःकडे ओढलं म्हणजेच निगेटिव्ह चार्जला स्वतःकडे ओढलं, आणि त्यामुळे फ्लोरीनवरती येतो पार्शियल निगेटिव्ह चार्ज, आणि हायड्रोजन पासून इलेक्ट्रॉन दूर गेले म्हणजे हायड्रोजनवरती येतो पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजेच काय झालं? HF मध्ये इथे पॉझिटिव्ह पोल आणि इथे निगेटिव्ह पोल निर्माण झालाय, म्हणजेच HF मध्ये पोलार नेचर निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आता होतं काय? मग सगळ्या HF मध्ये पोलार नेचर झालंय. सगळ्या HF मध्ये हायड्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज आणि फ्लोरीनवरती निगेटिव्ह चार्ज आहे. मग काय होतं? हा एक HF मॉलिक्यूल, हा दुसरा, हा तिसरा, असं दिसून आलंय की देर इज अ स्पेशल टाइप ऑफ फोर्स ऑफ अट्रॅक्शन.
There is a special type of force of attraction between the positive charge hydrogen of one molecule and negative charge fluorine of another molecule. There is a special type of force of attraction between positive charge hydrogen of one HF molecule and negative charge fluorine of another HF molecule. This special type of electrostatic force of attraction is called as hydrogen bonding. याला हायड्रोजन बॉन्डिंग असं म्हटलं जातं. आता मनामध्ये हा प्रश्न निर्माण होईल की हे तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हायड्रोजन आणि फ्लोरीन मधलं आहे, मग याला हायड्रोजन बॉन्डिंगच का म्हटलं, फ्लोरीन बॉन्डिंग का नाही म्हटलं, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मग काय, जसं एचएफ मध्ये होत आहे तसंच वॉटरमध्ये सुद्धा झाल्याचं दिसतं. ऑक्सिजन आणि हायड्रोजन मध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स जास्त असल्यामुळे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन हे ऑक्सिजनकडे असतात आणि ऑक्सिजन वरती येतो पार्शियल निगेटिव्ह आणि हायड्रोजन वरती असतो पार्शियल पॉझिटिव्ह. त्यामुळे वॉटर सुद्धा पोलार मॉलिक्यूल आहे. मग हे सगळे वॉटर मॉलिक्यूल आपण काढले. आता या ठिकाणी देर इज अ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन पॉझिटिव्ह चार्ज हायड्रोजन ऑफ वन वॉटर मॉलिक्यूल अँड निगेटिव्ह चार्ज ऑक्सिजन ऑफ अनदर वॉटर मॉलिक्यूल. याला सुद्धा आपण हायड्रोजन बॉन्डिंग म्हटलंय. पुन्हा प्रश्न निर्माण होतो की इथे हे जे बॉन्डिंग आहे, हे जे स्पेशल टाइप ऑफ बॉन्डिंग दिसत आहे, हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये आहे. मग याला ऑक्सिजन बॉन्डिंग का नाही म्हटलं, हायड्रोजन बॉन्डिंगच का म्हटलं. असाच त्या ठिकाणी प्रकार अमोनियाच्या बाबतीमध्ये सुद्धा घडतो. अमोनिया सुद्धा पोलार मॉलिक्यूल आहे, ज्यामध्ये नायट्रोजन वरती पार्शियल निगेटिव्ह आणि हायड्रोजन वरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आहे. आणि देर इज अ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द पॉझिटिव्ह चार्ज हायड्रोजन ऑफ वन अमोनिया मॉलिक्यूल अँड निगेटिव्ह चार्ज नायट्रोजन ऑफ अनदर अमोनिया मॉलिक्यूल. याला हायड्रोजन बॉन्डिंग का म्हटलं, नायट्रोजन बॉन्डिंग का नाही म्हटलं, असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण होणं स्वाभाविक आहे. पण लक्ष द्या, या ठिकाणी ते बॉन्डिंग होतं हायड्रोजन फ्लोरीन, इथे बॉन्डिंग होतं ऑक्सिजन हायड्रोजन, इथे बॉन्डिंग होतं नायट्रोजन हायड्रोजन. म्हणजे असं काही बॉन्डिंग होताना एक गोष्ट कॉमन दिसते आहे आणि ती गोष्ट अशी की जर पॉझिटिव्ह चार्ज स्पेसिस आहे तो प्रत्येक वेळेला हायड्रोजन आहे. भले निगेटिव्ह चार्ज स्पेसिस बदलली आहे, कधी फ्लोरीन आहे, कधी ऑक्सिजन आहे, कधी नायट्रोजन आहे, पण पॉझिटिव्ह स्पेसिस प्रत्येक वेळेला सारखीच दिसते आहे आणि म्हणून मग त्याच्या नावाने ते बॉन्डिंग ओळखल्या गेलेलं आहे आणि म्हणून त्याला हायड्रोजन बॉन्डिंग असं म्हटलं जातं. मग व्हॉट इज हायड्रोजन बॉन्डिंग? तर इट इज द स्पेशल टाइप ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन पॉझिटिव्ह चार्ज हायड्रोजन ऑफ वन मॉलिक्यूल अँड निगेटिव्ह चार्ज ऍटम म्हणतो मी आता, निगेटिव्ह चार्ज ऍटम ऑफ अनदर मॉलिक्यूल. दिस स्पेशल टाइप ऑफ फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज कॉल्ड एज हायड्रोजन बॉन्डिंग. एचएफचा जर का पर्टिक्युलरली विचार केला तर एचएफ मध्ये हायड्रोजन बॉन्डिंगची डेफिनेशन काय? देर इज अ special type of electrostatic force of attraction between the positive charge hydrogen of one HF molecule and negative charge fluorine of another HF molecule. This special type of force of attraction is called as hydrogen bonding. यामुळे काय होतं, एचएफ चे जे मॉलिक्युल्स असतात ते टाइटली हेल्ड अप होतात अँड मोर एनर्जी विल बी रिक्वायर्ड देम टू सेपरेट, मोर एनर्जी विल बी रिक्वायर्ड टू सेपरेट देम ड्युरिंग बॉइलिंग. बॉइलिंगच्या दरम्यान त्यांना सेपरेट करण्यासाठी आपल्याला जास्त एनर्जी लागेल, म्हणजेच एचएफचा बॉइलिंग पॉइंट काय असेल, हाय. मग तुम्ही म्हणाल बाकीच्यांच्या बाबतीत काय होतं? बाकीचे म्हणजे कोण? एचसीएल, एचबीआर, एचआय. एक गोष्ट लक्ष द्या, या एचसीएल, एचबीआर, एचआय मध्ये तुम्हाला असं दिसून येईल की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स खूप जास्त नाहीये आणि खूप जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स नसल्यामुळे एचसीएल, एचबीआर, एचआय यांच्यामध्ये या पद्धतीचं हायड्रोजन बॉन्डिंग शक्य नाही. Hydrogen bonding is possible only in case of HF due to large electronegativity difference. No doubt, here also the electronegativity difference is there, but it is not too large. तो खूप जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स एचसीएल, एचबीआर, एचआय च्या बाबतीत नसतो. म्हणून एचसीएल, एचबीआर, एचआय यामध्ये आपल्याला हायड्रोजन बॉन्डिंग दिसत नाही. म्हणून यांचे मॉलिक्यूल तेवढे टाइटली हेल्डअप असत नाही आणि त्यामुळे यांचा बॉइलिंग पॉइंट एचएफच्या तुलनेने कमी असल्याचं दिसतं.
आपण म्हणू HF चा बॉइलिंग पॉइंट HCl HBr HI पेक्षा का जास्त आहे असा प्रश्न विचारला जातो. व्हाय द बॉइलिंग पॉइंट ऑफ HF इज ग्रेटर दॅन HCl HBr HI. साधी गोष्ट आहे. HF मध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स जास्त आहे, त्यामुळे HF मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग आहे, म्हणून HF मध्ये मॉलिक्यूल टाइटली हेल्ड अप आहे आणि त्यामुळे मोर एनर्जी विल बी रिक्वायर्ड टू सेपरेट दीज मॉलिक्यूल ड्युरिंग बॉइलिंग आणि म्हणून HF चा बॉइलिंग पॉइंट हा हाय आहे. यांचा बॉइलिंग पॉइंट का लो आहे? इन केस ऑफ HCl HBr HI द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स इज लेस अँड दॅट्स वाय हायड्रोजन बॉन्डिंग इज absent in HCl HBr and HI and that's why their boiling point is low. आणि म्हणून आपण असं म्हणू की HF चा बॉइलिंग पॉइंट HCl HBr HI यांच्यापेक्षा खूप जास्त आहे आणि त्याला जबाबदार फॅक्टर आहे हायड्रोजन बॉन्डिंग. आता हायड्रोजन बॉन्डिंगची ऍक्च्युअल डेफिनेशन आपण लक्षात घेऊ. काय दिली आहे बघा. हायड्रोजन बॉन्डिंग इट इज द स्पेशल टाइप ऑफ डायपोल डायपोल इंटरॅक्शन. हा पण पोलार मॉलिक्यूल आहे, हा पण पोलार मॉलिक्यूल आहे आणि पोलार पोलार मॉलिक्यूल मधलं इंटरॅक्शन हे डायपोल डायपोल इंटरॅक्शन याच प्रकारामध्ये मोडतं. म्हणून काय म्हटलंय? इट इज द स्पेशल टाइप ऑफ डायपोल डायपोल इंटरॅक्शन or it is the electrostatic force of attraction between positive charge hydrogen of one molecule and negative charge fluorine of another molecule that is called as hydrogen bonding. आणि या हायड्रोजन बॉन्डिंग मुळेच HF चा बॉइलिंग पॉइंट हा HCl HBr HI यांच्यापेक्षा खूप जास्त असल्याचं दिसून आलेलं आहे. तीच कंडिशन वॉटरच्या बाबतीमध्ये. वॉटरमध्ये आपल्याला हायड्रोजन बॉन्डिंग असल्याचं दिसून येतं. मग वॉटरमध्ये जर का हायड्रोजन बॉन्डिंग आहे तर वॉटरचे मॉलिक्युल्स हे टाइटली हेल्ड अप असतील अँड मोर एनर्जी विल बी रिक्वायर देम टू सेपरेट ड्युरिंग बॉइलिंग अँड दॅट्स वाय द बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर इज मच मोर हाय ऍज कम्पेअर टू द अदर हायड्राइड्स ऑफ ऑक्सिजन फॅमिली. हा आपण घेतला H2O, नंतर H2S H2SE है ना. तर हे जे उरलेले हायड्राइड्स आहे यांच्यापेक्षा वॉटरचा बॉइलिंग पॉइंट खूप जास्त असल्याचं दिसून आलेलं आहे. का बरं? लक्ष द्या. ऑक्सिजन आणि हायड्रोजन यांच्यामधला याच्यावरच स्पष्ट करता येतं. इथेच बघा. ड्यू टू लार्ज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स बिटवीन हायड्रोजन अँड ऑक्सिजन H2O is a polar molecule and that's why in H2O hydrogen bonding is possible आणि त्यामुळे वॉटरचे मॉलिक्युल्स हे टाइटली हेल्ड अप असतील अँड मोर एनर्जी विल बी रिक्वायर्ड टू सेपरेट वॉटर मॉलिक्यूल ड्युरिंग बॉइलिंग अँड हेन्स बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर विल बी हाय. मग बाकीच्यांचा प्रॉब्लेम काय? जो यांचा प्रॉब्लेम आहे तोच H2S H2SE चा आहे. In case of H2S H2SE, the electronegativity difference between sulfur and hydrogen किंवा selenium and hydrogen is not too much high. खूप जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स नाही आणि त्यामुळे यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग शक्य नाही, म्हणून यांचा बॉइलिंग पॉइंट H2O पेक्षा कमी असल्याचं दिसून आलेलं आहे. तसंच आपल्याला अमोनियाच्या बाबतीमध्ये सांगता येईल. चला इथे HF वरनं बोलू आपण. कन्सिडर अमोनिया. Due to large electronegativity difference between nitrogen and hydrogen, ammonia is a polar molecule. म्हणजेच अमोनियामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग आहे. अमोनियाचे मॉलिक्यूल टाइटली हेल्ड अप आहे. त्यांना सेपरेट करण्यासाठी जास्त एनर्जी लागेल आणि म्हणून अमोनियाचा बॉइलिंग पॉइंट हा जास्त आहे. त्या मानाने अमोनियाचा जास्त आहे. फॉस्फरस ASH3 यांचे जे बॉइलिंग पॉइंट आहे ते मात्र लो असल्याचं दिसून आलंय. का बरं? कारण P आणि H यांच्यामधला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स कमी आहे, म्हणून P आणि म्हणजे PH3 मध्ये ASH3 मध्ये हायड्रोजन बॉन्डिंगच नाहीये आणि म्हणून यांचा बॉइलिंग पॉइंट लो असल्याचं दिसून आलेलं आहे. म्हणजे तिघ जण जे होते कोण? HF 2 H2O 3 NH3 यांचा बॉइलिंग पॉइंट जो आपण आज प्रश्न विचारला होता की का बरं खूप जास्त आहे, तर त्याच्या मागे एकच गोष्ट होती. तिथे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स जास्त असल्यामुळे हायड्रोजन बॉन्डिंग होतं, त्यामुळे मॉलिक्यूल टाइटली हेल्ड अप होते आणि म्हणून मोर एनर्जी विल बी रिक्वायर देम टू सेपरेट देम ड्युरिंग बॉइलिंग आणि त्यामुळे HF चा H2O चा NH3 चा बॉइलिंग पॉइंट त्यांच्या ग्रुपमधल्या हायड्राइड पेक्षा एक्सेप्शनली जास्त असल्याचं दिसून आलं. बाकीच्यांचे बॉइलिंग पॉइंट का कमी होते? कारण त्यांच्यामधला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स कमी होता, हायड्रोजन बॉन्डिंगच नव्हतं आणि म्हणून त्यांचा बॉइलिंग पॉइंट कमी असल्याचं दिसून आलं. आता राहिला CH4. CH4 चा बॉइलिंग पॉइंट हा लो नाही, व्हेरी लो असल्याचं का दिसून आलं त्याचं पण कारण लक्ष द्या. बॉइलिंग पॉइंट ऑफ CH4 इज मच लोअर. का बरं? मग काय आहे? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स बिटवीन कार्बन अँड हायड्रोजन इज व्हेरी व्हेरी लेस.
कार्बन आणि हायड्रोजन मधला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स फारच कमी आहे आणि त्यामुळे हा जो मिथेन आहे हा नॉन पोलार मॉलिक्यूल आहे आणि या नॉन पोलार मॉलिक्यूल मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग नाही आणि हायड्रोजन बॉन्डिंग नाही मग काय आहे तर ओनली व्हेरी वीक लंडन फोर्सेस आर प्रेझेंट. फक्त लंडन फोर्सेसच त्यामध्ये प्रेझेंट आहे, फक्त डिस्पर्शन फोर्सेसच त्यामध्ये प्रेझेंट आहे आणि साहजिकच त्यामुळे मिथेनचा बॉइलिंग पॉइंट मच मोर लो असल्याचं दिसून आलेलं आहे. तर आज आपण या लेसनची सुरुवात, लेक्चरची सुरुवात 2 प्रश्नांनी केली आणि त्या प्रश्नांमुळेच त्या काळामध्ये सायंटिस्ट समोर एक नवीन आव्हान उभं राहिलं त्या प्रश्नांचं उत्तर शोधण्याचं आणि त्या प्रश्नांचं उत्तर होतं एका नवीन कन्सेप्टमध्ये आणि ती कन्सेप्ट होती हायड्रोजन बॉन्डिंग, जी आपण आता लक्षात घेतली आहे. आजचा लेक्चरचा शेवट आपण हायड्रोजन बॉन्डिंगच्या डेफिनेशननी करूया. What is hydrogen bonding? It is the special type of dipole-dipole interaction, or it is the special between the positive charge hydrogen of one molecule and negative charge atom of another molecule. This is called as hydrogen bonding. आणि हा हायड्रोजन बॉन्डिंगच आहे की ज्यामुळे HF नंतर दुसरा H2O तिसरा NH3 यांचा बॉइलिंग पॉइंट एक्सेप्शनली हाय असल्याचं दिसून आलेलं आहे आणि याच कारणामुळे तो जो वॉटर होता त्याचा नायट्रोसिल फ्लोराईड पेक्षा बॉइलिंग पॉइंट का जास्त आहे त्याचं उत्तर सुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. लक्षात आलं हे इंटरेस्टिंग लेक्चर. थँक्यू.